नमस्कार. MK न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. क्षीरसागर महाराज दत्त देवस्थान ट्रस्टबाबत मोठा निर्णय. मिलिंद क्षीरसागर विश्वस्वपदी कायम. परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर महाराज प्रस्थापित अहिल्यानगरमधील सावेडी येथील दत्त देवस्थान ट्रस्टचे वंशम परंपरागत कायम विश्वस्त प्रतिनिधी मिलिंद गोविंद क्षीरसागर यांना विश्वस्त पदावरून काढताना विश्वस्त मंडळाने अधिकाऱ्यांचा गैरवापर केला आहे. त्यामुळे त्यांची बडतर्फी केल्याचा ट्रस्टने दाखल केलेला बदल अर्ज फेटाळण्याचा निर्णय योग्य आहे, असे स्पष्ट प्रतिपादन पुणे विभागाचे सहधर्मादाय आयुक्त राहुल मामू यांनी आपल्या निकालपत्रात केले असून ट्रस्टने दाखल केलेले अपील फेटाळताना विश्वस्तांनी नियमांचे योग्य रीतीने पालन करावे, असे स्पष्ट निर्देशन दिले आहेत. क्षीरसागर महाराज हे दत्त संप्रदायातील आद्य शंकराचार्य यांच्या परंपरेतील स्वामी होते. त्यांनी सावेडीमध्ये भव्य दत्ते मंदिरासहित वेदांत पीठ त्यांनी प्रस्थापन केले आहे. भक्त व सत्संग मंडळामधून येथील विश्वस्त मंडळ नेमले जावे, अशी त्यांची धारणा होती. आपल्या घराण्यातील दत्तसेवा अव्याहत्मक सुरू व्हावी यासाठी विश्वस्त मंडळामध्ये क्षीरसागर कुटुंबातील एक व्यक्ती वंशम परंपरागत कायम विश्वस्त प्रतिनिधी नेमला जाणे अनिवार्य असेल, अशी तरतूद केली होती. त्यानुसार त्यांच्या हयातीमध्ये आपला पुण्य मिलिंद सागर यांची जुलै 1999 मध्ये स्वतः नेमणूक केली होती. कालांतराने मिलिंद क्षीरसागर व इतर विश्वस्तांमध्ये ट्रस्टच्या कार्यप्रणाली वरून वाद होते. धर्मादाय कार्यालयातील एक निरीक्षकांनी त्यांचा अहवाल सादर केला होता. त्या अहवालाचा आधार घेऊन तत्कालीन विश्वस्त मंडळाने मिलिंद क्षीरसागर यांना 13 मार्च 2003 रोजी विश्व परंपरागत कायम विश्वस्त प्रतिनिधी पदावरून काढले. याबाबत बदल अर्ज अहिल्यानगर येथील सहाय्यक धर्मादाय कार्यालयात दाखल झाल्यावर ज्या विश्वस्त सभेमध्ये मिलिंद यांना काढले त्यांच्या वैधतेबाबत सक्षम पुरावा व संयुक्त कारण देत आले नसल्याचे नमूद करून 18 फेब्रुवारी 2010 रोजी इतर विश्वस्तांनी दाखल केलेला तो बदल अर्ज अहिल्यानगरच्या सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी फेटाळला. त्यानंतर इतर विश्वस्तांनी पुणे येथील विभागीय सह धर्मादाय आयुक्तांकडे अपील केले होते. सर्वोच्च न्यायालयाने कालमर्यादा घालून दिल्याने सह आयुक्त राहुल मामू यांनी दैनंदिन सुनावणी घेऊन 4 मार्च 2025 रोजी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. त्याचे काम ॲडव्होकेट शिवराज कदम जहागीरदार यांनी पाहिले. MK न्यूजसह प्रतिनिधी महेश कांबळे, अहिल्यानगर. श्री दत्त देवस्थान सावेडी अहिल्यानगर या ट्रस्टच्या बाबतीत नुकताच पुण्याचे सहधर्मादाय आयुक्त श्री राहुल मामू साहेब यांनी अपिलाचा निकाल दिलेला असून मंदिराचे परंपरागत कायम विश्वस्त मिलिंद गोविंद क्षीरसागर यांना त्यांच्या कायम विश्वस्त पदावरून काढण्याचा जो प्रयत्न इतर विश्वस्तांनी केला होता तो बेकायदेशीर आहे, असं प्रतिपादन या आदेशामध्ये केलेलं आहे. परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांनी 1999 साली त्यांच्या कुटुंबातील कायम विश्वस्त प्रतिनिधी मिलिंद गोविंद क्षीरसागर यांची घराण्याचे प्रतिनिधी म्हणून तिथे नियुक्ती केलेली होती. कालांतराने मिलिंद क्षीरसागर यांना इतर विश्वस्तांनी त्यांच्या पदावरून काढलं आणि त्याबाबतचा बदल अर्ज सहाय्यक धर्मादाय आयुक्त अहिल्यानगर यांच्याकडे दाखल केलेला होता. हा बदल अर्ज 2010 साली फेटाळण्यात आला. त्याच्यावर इतर विश्वस्तांनी पुण्याच्या सहधर्मादाय आयुक्तांकडे त्याच्या विरुद्ध अपील केलेलं होतं. हे अपील नुकतंच 5 मार्च 2025 रोजी फेटाळलंय. अशा प्रकारे या संपूर्ण प्रवासात मिलिंद क्षीरसागर यांच्यावर झालेला अन्याय या अपिलातल्या निर्णयामुळे दूर होईल अशी आशा आम्ही व्यक्त करतो आणि ह्या निर्णयामुळे परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांनी घेतलेला निर्णय योग्य होता हे आता याच्यावर कायदेशीर शिक्कामोर्तब झालेलं आहे. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बन. साई बन सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार प्राणी पक्षी कारंजे धबधब्यांची धार. ला 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 विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन
निसर्गातलं नंदनवन साई बना, साई बना. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.